तर पोचत नाही तोपर्यंत आपणच आपली फसवणूक करून घेतोय असा त्याचा अर्थ. गर्दी जमणं, माणसं गोळा होणं हे महत्त्वाचंच आहे. आज मोठी गर्दी तुम्ही जमवली, पण निवडणुकीत मतदारापर्यंत पोचणारं सैन्य जर नसेल तर मग आपल्या या पक्षाच्या प्रचाराला तळागाळापर्यंत पोचवण्याची क्षमता आपली कमी होते. म्हणून माझी पहिली विनंती आहे, मी आता 4-5 वेळा पिंपरी चिंचवडला येऊन गेलो वेगवेगळ्या भागात. माझी पहिली विनंती आहे की आपण सगळ्यांनी थोडंसं त्याकडे लक्ष द्या. आता परत आलो की तुम्ही हिशेब दिला पाहिजे. खरं म्हणजे जर तुम्ही या भोसरी विधानसभा मतदारसंघात काही बूथ बांधले असतील तर त्या बूथ कमिटीच्या सगळ्यांना आजच बोलवून आजच मेळावा घेण्याची संधी होती. आपण मला म्हटलं की 12-13 दिवसांनी मिटिंग घेऊ आणि आम्ही तुम्हाला बोलवू. आजच चान्स होता, त्या सगळ्यांना बोलवून आपण सभा केली असती. बूथ कमिट्या लवकर करा, वेळ दौडत चाललेला आहे. आपले उमेदवार म्हणून डॉक्टर अमोल कोल्हे उभे राहणार आहेत. मगाशी हिशेब सांगितला, मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत अमोल कोल्हे आणि समोरचे उमेदवार यांच्यात अंतर किती होतं. आता हे अंतर तोडायचं आहे आपल्याला. पवार साहेबांच्याबद्दल प्रचंड सहानुभूती समाजात आहे, त्याचा नक्की डॉक्टर अमोल कोल्हेंच्या बाजूनं फेवर ती बाब होणार आहे. पण आपण पोचलं पाहिजे ना मतदारांच्यापर्यंत. त्यामुळं ते काम तुम्ही कसं करणार हे जरा, तुम्ही बूथ कमिटीचे शहराचे प्रमुख आहे ना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.